वाढवण पोर्ट पियर पूरी दुनिया की नजर है। आजचा दिवस आपल्या पालघरच्या इतिहासामधला, महाराष्ट्राच्या इतिहासामधला आणि खरं म्हणजे देशाच्या इतिहासामधला सोनेरी दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पुढचे 50 वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील या वाढवण बंदरामुळे। 30 ऑगस्ट 2024 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। या दिवशी मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यात वाढवण इथं महाकाय बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रकल्पाच्या माध्यमातून महामुंबई परिसर, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश यांच्या आर्थिक विकासासाठी एक नवं दालन खुलं झालंय। भारत देश सागरी शक्ती केंद्र म्हणून भविष्यात नावारूपाला येण्याचा हा शिलान्यास आहे। शेती, उद्योग, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांना भरभराटीचे दिवस आणण्याची क्षमता या एका प्रकल्पामध्ये आहे। आणखी एका बंदराची देशाला गरज होती। समुद्रमार्गे जल वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार मानला जातो। भारताच्या किनाऱ्यावरून समुद्र मार्गाने विदेशात व्यापाराचा मोठा इतिहास आहे। वास्को दा गामा हा केप ऑफ गुड होप ला वळसा घालून भारताच्या किनाऱ्यावर आला होता। भारतीय मसाले, कापड, रेशीम अशा अनेक वस्तूंची निर्यात समुद्रमार्गेच होत असे। ब्रिटिश आणि भारत यांच्यातील व्यवहारही बऱ्यापैकी समुद्र मार्गानेच होत होता। भारताला आणि महाराष्ट्रालाही मोठ्या समुद्र किनारा लाभलाय। मुंबई बंदराने महाराष्ट्राला आणि मुंबईला सोन्याचे दिवस दाखवले। आज घडीला JNPT बंदर देशातलं सर्वात महत्त्वाचं बंदर बनलंय। या बंदरामुळे महामुंबई परिसराचा विकास झालाय, पण विदेशी व्यापार वाढल्यामुळे JNPT बंदरावरील ताण सातत्याने वाढतोय। त्यामुळे आणखी एका बंदराची महाराष्ट्राला आणि देशाला गरज होती आणि त्याचा शोध वाढवण येथे पूर्ण झाला। मोठी जहाज नांगरण्यासाठी आवश्यक असलेली अधिकची खोली हे वाढवणच्या किनाऱ्याचं मुख्य वैशिष्ट्य। इथं बंदर उभारण्याचं अनेक वर्षांपासून सरकारच्या मनात होतं, परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे राज्यातील अनेक प्रकल्प ज्या प्रकारे मागे पडले त्यातच वाढवणचाही समावेश होतो। 2014 साली राज्यात शिवसेना भाजपा युतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या प्रकल्पाला चालना दिली। 2019 साली जनतेने पुन्हा युतीला कौल दिला, पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची युती केली आणि महाराष्ट्रातले अनेक लोककल्याणकारी प्रकल्प लांबणीवर गेले। त्यात वाढवणचाही समावेश होता। 2022 साली महाराष्ट्रात सत्ता पालट झाला आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ही जोडी सत्तेत आली। त्यांनी लगेचच विकासाच्या असंख्य प्रकल्पांना पुन्हा चालना दिली। त्यातच वाढवणचाही प्रामुख्याने समावेश होतो। स्थानिक मच्छीमारांची समजूत घालणे, जनसुनावणी घेणे, विविध यंत्रणांच्या परवानग्या प्राप्त करणे असे अनेक सोपस्कार शिंदे फडणवीस या दोघांनीही पूर्ण केले। एकेकाळी महाराष्ट्र सर्वच बाबतीत प्रथम क्रमांकावर होता, परंतु आता अनेक राज्यांची स्पर्धा महाराष्ट्राला करावी लागते। वाढवण सारख्या बंदराच्या निर्मितीसाठी अनेक राज्य उत्सुक होती। त्यांनी केंद्राकडे विनंती केली होती, मात्र नैसर्गिक खोली, अनुकूल भौगोलिक परिस्थिती, केंद्राचं महाराष्ट्रावर असणारं प्रेम आणि शिंदे फडणवीस अजित पवार यांची इच्छाशक्ती या बळावर महाराष्ट्राने बाजी मारली आणि 76,000 कोटी रुपयांचा हा महाकाय प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाला। आज घडीला JNPT हे बंदर सर्वात मोठं बंदर मानलं जातं, मात्र वाढवण हे JNPTच्या तिपटीने मोठं बंदर असेल। पूर्ण झाल्यानंतर ते भारतातलं सर्वात मोठं बंदर ठरणार आहे। जगातल्या पहिल्या 10 बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होईल। देशात एकूण बंदरांची कंटेनर क्षमता जितकी आहे ती वाढवणच्या पूर्ततेनंतर दुपटीने वाढणार आहे आणि 298 मिलियन मेट्रिक टन इतकी होणार आहे। साहजिकच उद्योगांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचा ओघ महाराष्ट्राकडे वाढेल। वाढवण बंदर महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून पुन्हा प्रस्थापित करेल। पालघर, डहाणू, बोईसर या महाराष्ट्रातील तुलनेने मागास असलेल्या भागाचा मोठा कायापालट या बंदराच्या निमित्ताने होणार आहे। त्यामुळे वाढवण बंदरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडे लोकांना, स्थानिक भूमिपुत्र असतील आणि स्थानिक भूमिपुत्रांना, स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आणि पालघर जिल्ह्याचा नकाशा ह्या वाढवण बंदरामुळे बदलून जाणार आहे। हे जिकडच्या जमिनी आहेत, आपल्या पालघर जिल्ह्याच्या जमिनीचा भाव वाढणार आहे, रोजगार वाढणार आहे, या पद्धतीने आणि मोठा विकसित पालघर जिल्हा होणार आहे। महाविकास आघाडीच्या मी तर बोलेन पालघर जिल्ह्याचे आपले जे काही भूमिपुत्र आहेत
त्यांनी महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचं उद्घाटन करण्यात आले. तसेच वाढवण बंदरामध्ये पालघर जिल्ह्यात मच्छीमारी असतील किंवा तोळी बांधव असतील किंवा स्थानिक लोकांना मोठा भूमिपुत्रांना मोठा फायदा होईल. तेथील जमीन स्थानिक त्यांना व्हॅल्यू किंमत देण्यात येईल. तसंच काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण देखील बोललं की लवकर तिथे पालघर जिल्ह्यात एअरपोर्टची लवकर हे करण्यात येईल मागणी केली आहे. आणि त्यातून भूमिपुत्रांना देखील नोकरी रोजगाराच्या बाबतीत नोकरीच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात त्याचा लाभ देता येईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. समृद्धी महामार्ग वेळेत पूर्ण करून शिंदे फडणवीस यांनी एक विक्रम प्रस्थापित केलाय. MTHL अर्थात अटल सेतू देखील फडणवीस यांच्या प्रयत्नातूनच पूर्णत्वास आला. वाढवण बंदर पूर्ण होणारच हे मनाशी निश्चित करून समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हा परिसर थेट सागरी वाहतुकीशी जोडला जाणार आहे. आज समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यातील 392 गावातून जातो. म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीमाल तसेच औद्योगिक उत्पादनं वेगाने बंदरामार्गे विदेशात जाऊ शकतील. साहजिकच महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. महाकाय प्रकल्प आले की पर्यावरण संरक्षणाची काळजी व्यक्त केली जाते. वाढवण बंदर उभारताना डहाणू परिसरातील पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे. या बंदराची उपयुक्तता लक्षात घेऊन 15 मच्छीमार संस्थांनी या बंदराला आधीच पाठिंबा जाहीर केलाय. महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलून टाकणाऱ्या या प्रकल्पाची पुरती गतीने व्हावी अशीच राज्यातल्या जनतेची इच्छा आहे.